कोनोली ग्रुप ग्रामपंचायतमधील सर्व वाड्या वस्त्यांसह डोंगरातील हुंबे धनगरवाड्याला नदीवरील नळपाणी योजना करण्यात आली। हुंबे धनगरवाडा इथं पाणी पुरवठा करण्यासाठी योजनेची चाचणी घेण्यात आली। मात्र योजनेला जोडलेले पीव्हीसी नळ सतत फुटत असल्यानं धनगरवाड्यापर्यंत पाणीच पोहोचू शकलं नसल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांमधून होतोय। पाणी तरी आलतं काय? पाणी तात्पुरतं पडायचं की तासभर पडलं की महिना 2 महिने बी नाही आणि 3 महिने बी नाही असं होणार। मे महिन्यात पडलं होतं एकदा, ते जो आता पडलं अजून तरी पाणी आलेलं नाही। आता कसं येईल पाणी? आता जो येणारच नाही। आता उन्हाळ्यात तुम्ही पाणी कुठून आणताय का? मग आता उन्हाळ्यात पाणी आमचं म्हणजे कसं समजा स्कीमचं पाणी आटलं, ग्रॅव्हिटीचं पाणी आहे ते समजा सगळं लिकीच आहे। आता सगळ्या नळा लिकीच आहे ते समजा ते जर चालू असलं तर आमचं थोडं थोडं पाणी त्याच्यावर चालतंय, नाहीच बंद झालं तर उन्हाळ्यात नाही पूर्ण पाणीच बंद होते। 16 एप्रिल मे जून 3 महिने पाणी जवळजवळ नाहीत। मग कुठेतरी आमच्या स्वतःची बोर आहे त्याचं, नाही तर वड्याचं पाणी कोणतरी असं आणायचं, तिथनं 2 किलोमीटर अंतरावर जाऊन दुचकीन पाणी आणायला लागते। या स्कीमचं काय नळ फुटतात का काय? या स्कीमचं वर चालू केलं की त्यांचं त्या अधिकाऱ्यांचं मत आहे की खाली पाईप फुटती ती पाईप म्हणजे चांगली तरी आहे का असं त्यांचं? आता पाईप चांगली आहे का वाईट आहे सांगितलं, विचारलं का नाही? तुम्ही पाईप कसली वापरली? एवढा सर्वे केलाय तर तुम्ही पाईप आमचं काय ती काय म्हणते अंतर जास्त असल्यामुळं हे काय आम्हाला त्यातलं काय पाणी चढत नाही। पाणी चढता व्यवस्थित आणि ज्यावेळी बंद केली स्कीमचं पाणी की नंतर ते फुगं होईत असं पाईप फुटत जातील। या योजनेला सौर ऊर्जा पंप जोडलाय, त्याचीही क्षमता कमी पडतेय। विजेवरील विद्युत पंप जोडल्यास पूर्ण क्षमतेनं पाणी टाकीत पोहोचते, मात्र पाण्याच्या दाबानं पाईप फुटून पाणी वाया जातंय। शासकीय निधीतून मारलेल्या बोरवेललाही पाणी नाही। जुन्या सायफन नळपाणी योजनेचे झरे फेब्रुवारी महिन्यातच आटत असल्यानं महिलांना पाण्यासाठी रानोमाळ वणवण करावी लागतेय। शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी हुंबे धनगरवाड्याची तीव्र पाणी टंचाई लक्षात घेत या योजनेची चौकशी करून ग्रामस्थांना थेट नदीवरून पाणी पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे।